नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत मी संतोष सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सराव पेपर क्रमांक 20 सोडवलेला आहे. या पेपरमधील मानसिक क्षमता चाचणी या विषयातील 40 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, कालच्या परीक्षेतील हा पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. चला, पहिली 3 चित्र आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये ही पंक्ती आहे, इथं ज्योत दिसते, इथं पण ज्योत आहे, इथं पण ज्योत आहे. पण या ठिकाणी आपल्याला ज्योत दिसत नाही, तर इथं आपल्याला धूर दिसतो, म्हणजे प्रकाश याच्यातून आपल्याला प्रकाश मिळतो. पण इथं हा आपल्याला धूर दिसतोय उदबत्तीचा, तिथं ज्योत नाही, म्हणून हे ऑप्शन या ठिकाणी वेगळं आहे. चला, जवळपास सर्वांनी योग्य उत्तर नोंदवले. प्रश्न क्रमांक 2. यस. चला, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला काय संबंध दिसतो, तर एक उभी रेषा आणि त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या एकमेकाचा आरशातील प्रतिबिंब आहेत. पहिली आकृती तशीच आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये देखील तसंच आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये देखील तसंच आहे. पण चौथ्या आकृतीमध्ये मात्र हा जो आकार आहे रेषेच्या डावीकडचा, त्याचं प्रतिबिंब उजवीकडची आकृती नाही, म्हणून हा पर्याय वेगळा आहे. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 3. आपल्याला 2, 3 आणि 4 यामध्ये ज्या आकृत्या आहेत ते एकाच प्रतलामध्ये थोड्याशा फिरलेल्या आहेत, पण सारख्याच आकृत्या आपल्याला दिसतील. पर्याय क्रमांक 1 मध्ये मात्र ही आकृती यांच्यापेक्षा वेगळी आहे, म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. चौथा प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 3 आकृत्यांमध्ये काहीतरी एक सारखा संबंध आहे. तो कोणता संबंध आहे आपल्याला शोधायचा आहे. बघा, इथं आपल्याला जे आणि एल हे 2 अक्षरं FPREBA असे अक्षर दिसतात. त्याच्या खाली आपल्याला त्यांचा काय संबंध आहे तो शोधूया. या ठिकाणी जे यल आहे हे आणि याचं हे आरशातील प्रतिबिंब दिसतंय, तर हे पाण्यातील प्रतिबिंब आहे. म्हणजे असा संबंध जर पाहिला आपण, याचं हे पाण्यातील प्रतिबिंब, याचं हे आरशातील प्रतिमा. ओके, बघा, Pचं हे आरशातील प्रतिमा, F हे पाण्यातील प्रतिबिंब, R हे पाण्यातील प्रतिबिंब, Eचं आरशातील प्रतिमा. ओके, आता इथं बघा, Aचं आरशातील प्रतिबिंब नाही, इथं आहे एची पाण्यातील प्रतिमा आणि हे Bचं या ठिकाणी आरशातील प्रतिमा. म्हणून योग्य उत्तर, जो संबंध या ठिकाणी असा आणि असा होता, तर इथं तो बदललेला दिसतोय, म्हणून वेगळा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर देखील पर्याय क्रमांक 4 हे आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजला नव्हता त्यांना समजला असेल. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 तुमच्या समोर येतोय. यस. चला, आपल्याला हुबेहूब आकृती शोधायची, प्रश्न आकृतीसारखी. योग्य उत्तर नेमकं कोणतं आहे. चला, इथं आपल्याला जी आकृती दिसते प्रश्न आकृती, त्याच्यासारखी हुबेहूब आकृत्या शोधण्यासाठी त्यातील बारकावे आपल्याला तपासायचे आहेत. वरच्या बाजूला या ठिकाणी हे चौरस आहे ते पाहायचं आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. इथं हा बाण पाहिजे, इथं बाण उलटा दिसतोय, रद्द करूया. इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे, इथं नाही, बाण रद्द. चला, त्यानंतर दुसऱ्या बाजूला त्रिकोण पाहिजे, इथं आहे, इथं पण आहे. आपल्याला खालच्या बाजूला हा काळा ठिपका पाहिजे, काळं वर्तुळ, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही 3 मध्ये आहे, म्हणून हा क्रमांकाचा पर्याय इथं रद्द झाला. आणि योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक 3 हे निश्चित झालेलं आहे.
चला, जवळपास सर्वांनी योग्य उत्तर दिलेलं आहेच. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. चला, ही आकृती, हा जो लंबवर्तुळ दिसतोय तो बघूया कुठं कुठं आहे. प्रत्येक ठिकाणी आहे. अर्धा भाग आपल्याला वरचा तो रंगवलेला म्हणजे उभ्या रेषेने रंगवलेला पाहिजे. इथं तो नाही. दोन्ही भाग पूर्ण रंगवले आहेत म्हणून हा पर्याय रद्द करतो आपण. चला, या ठिकाणी तो दिसतोय व्यवस्थित रंगवलेला. या ठिकाणचा जो रंगवलेला भाग आहे रेखांकित केलेला वेगळ्या पद्धतीने आहे म्हणून हा पर्याय रद्द. आणि इथला खालचा भाग आहे. चला, फक्त शेवटी शिल्लक पर्याय उरला पर्याय क्रमांक 2. बाकीचे भाग देखील इथे तंतोतंत जुळत आहेत म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. चला, ही प्रश्नाकृती, यामधील हा वरचा जो काळा भाग दिसतोय अर्धवर्तुळ तो बघू. प्रत्येक ठिकाणी आहे. त्यानंतर हा वरचा भाग बघायचा आपला. इथं व्यवस्थित आहे, इथं आहे, इथं उलट्या बाजूला आहे, रद्द. इथं पण बरोबर आहे. चला, त्यानंतर आता या ठिकाणचा खालचा भाग इथं आहे व्यवस्थित आपल्याला दिसतोय. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. चला, यानंतरचे हे जे 2 काळे चौरस आहेत ते बघा इथं आहेत. इथं मात्र एका बाजूलाच आहे, इथं पण आहेत. चला, यानंतर हा जो त्रिकोण दिसतोय तो बघा या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा आहे म्हणून हा पर्याय रद्द झाला. आणि पर्याय क्रमांक 4मध्ये मात्र व्यवस्थित आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न आकृतीचे भाग जुळताना दिसत आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आपण निश्चित करतोय. पुढे जाऊ. 8वा प्रश्न बघा. जुळणारे भाग आपल्याला शोधायचे आहेत. या ठिकाणचा हा जो एकाच चौरसात 4 भाग आहेत. 4मध्ये या कोपऱ्याला आपला बघा कुठं कुठं दिसतंय, प्रत्येक ठिकाणी आहे. त्यानंतर हा जो दुसरा चौरस आहे त्याच्या या कोपऱ्याला आपल्याला पाहिजे. इथं नाही, रद्द. इथं पण नाही, रद्द. इथं आहे व्यवस्थित आणि इथं नाही. चला, पुढे या खालच्या 2 पाहिजे. खालच्या 2 इथं पण आहे, इथं नाही. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 आहे. आणि बाकीचे पर्याय आपण या ठिकाणी रद्द केलेत. योग्य उत्तर नोंदवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 9 आपल्यासमोर येणार आहे. ओके. चौरस आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य ते उत्तर आकृती निवडायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असलेली चौरस जे आहेत, चौरसाचे 4 भाग आहेत. 1, 2, 3 आणि हे 4. या 4 चौरसांमध्ये काय संबंध दिसतो आपण तो शोधूया. चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 3 यांच्यामध्ये आपल्याला संबंध दिसत आहे. चला, याचं प्रतिबिंब इथं आहे असं आपण समजू. आता याचं प्रतिबिंब म्हणजे हा जो चौरस आहे याचं प्रतिबिंब आपल्याला इथल्या बाजूला पाहिजे, म्हणजे 4 क्रमांकाच्या चौरसाच्या जागेवरती पाहिजे. या कोपऱ्यामध्ये आपल्याला हा भाग पाहिजे. तो कुठं दिसतोय? 1 मध्ये आहे, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, 4 मध्ये एक आहे. चला, त्यानंतर हा वक्राकार भाग इथं पूर्ण होणार आहे, वर्तुळ इथं पूर्ण होईल आणि हा काळा ठिपका आपल्याला इथं पाहिजे. चला, इथं काळा ठिपका नाही म्हणून हा पर्याय रद्द झाला. आणि इथं हा काळा वर्तुळ किंवा काळा ठिपका आपल्याला व्यवस्थित दिसतोय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. हा चौरस तिथे ठेवल्यानंतर तो पॅटर्न आपला पूर्ण होतो. पुढे जाऊ. 10 क्रमांकाचा प्रश्न. चला, इथं 1, 2, 3 आणि 4 चौरसांपैकी 3 क्रमांकाचा चौरस नाही. काय संबंध दिसतो बघा आपल्याला. 1 क्रमांकाचा चौरस आणि 2 क्रमांकाच्या चौरसामध्ये जर पाहिलं तर आपल्याला या चौरसाचं प्रतिबिंब 2 क्रमांकाचं चौरस दिसतंय 1 क्रमांकाच्या चौरसाचं. आता आपल्याला या 3 क्रमांकाच्या चौरसाच्या जागेवरती 4 क्रमांकाच्या चौरसाचं प्रतिबिंब पाहिजे. चला, ते प्रतिबिंब आपल्याला कशा पद्धतीने दिसणार आहे थोडंसं रेखाटन काम करूया आपण. बघा, हे झालं या रेषेचं प्रतिबिंब, हा वक्र भाग याचं प्रतिबिंब, हा वर्तुळ भाग आहे याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल. चला, अशा पद्धतीचा आकार आपल्याला शोधायचा आहे. कुठे? इथं मात्र हा वक्र भाग आपल्याला खालच्या बाजूला दिसतोय म्हणून आपलं हे उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये ही तिरपी रेषेचा आकार वेगळा दिसतोय, या बाजूचे आहे म्हणून ते उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला ही तिरपी रेषा आहे, या ठिकाणचे भाग आणि हा वक्र भाग पण व्यवस्थित दिसतोय. चला, पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र रेषा जरी असली तरी हे वक्र भाग खालच्या बाजूला दिलेत म्हणून आपलं हे उत्तर असणार नाही. योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हेच आहे. चला, प्रश्न क्रमांक 11. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे योग्य उत्तर. चला, इथं काय संबंध दिसतो? 1, 2, 3 आणि चौथा चौरस नाही.
1 आणि 2 यांच्यामध्ये आपल्याला आरशातील संबंध नाही. इथं आपल्याला लक्षात येईल की हा जो 3 क्रमांकाचा चौरस आहे तो 3 क्रमांकाचा चौरस ज्यावेळेस आपण 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवतो त्यावेळेस तो हा 1 क्रमांकाचा चौरस मिळतो. 1 क्रमांकाच्या चौरसास पुन्हा ज्यावेळेस आपण 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवतो त्यावेळेस 2 क्रमांकाचा चौरस मिळतो. आता या 2 क्रमांकाच्या चौरसास आपल्याला 90 अंशात फिरवायचे त्यावेळेस आपल्याला 4 क्रमांकाचा चौरस मिळेल. म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथं दिसणार आहे. बघा हा जो केंद्रस्थानी येतो. त्यानंतर हे जे 2 भाग आपल्याला इथं दिसतात हे इथं दिसतील अशा पद्धतीने आणि हा जो काळा ठिपका आहे तो आपल्याला इथे दिसणार आहे. आणखीन एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये जी पाहिजे ती म्हणजे येथील ही रेष छोटीशी. चला आता आपल्याला बघायचं आहे अशा पद्धतीचे त्रिकोण इथं आहे, इथं पण आहे, इथं नाही. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक बघा. ह्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला इथं वेगळ्या पद्धतीने दाखवल्यात ज्या आपल्याला इथं अशा पाहिजे होत्या. ओके, म्हणून हे पर्याय आपलं नाही. पर्याय क्रमांक 4मध्ये देखील या ठिकाणी वक्ररेषा दाखवल्यात म्हणून हे उत्तर नाही. चला 2 आणि 3मध्ये आपल्याला फायनल करायचं आहे. आता 2 आणि 3मध्ये फक्त एकच बदल आहे तो म्हणजे या काळ्या ठिपक्याचा. काळा ठिपका बघा या ठिकाणी बाजूला आहे म्हणजे या त्रिकोणाच्या तो डाव्या बाजूला आहे, इथे देखील तो डाव्या बाजूला आहे, या ठिकाणी देखील तो डाव्या बाजूला आहे. म्हणजे इथं देखील तो डाव्या बाजूला पाहिजे आणि इथं पर्याय क्रमांक 1मध्ये तो उजव्या बाजूला असल्यामुळे हा रद्द होतो. पर्याय क्रमांक 2मध्ये मात्र तो ठिपका डाव्या बाजूला व्यवस्थित आहे म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हेच आहे. चला प्रश्न क्रमांक 12 तुमच्यासमोर दिसतोय. या ठिकाणची आकृती आपल्याला शोधायची व्यवस्थित. पहिल्या 4 आकृत्यांमधलं निरीक्षण करू. 1, 2, 3 आणि 4 यामध्ये 3 क्रमांकाची चौरस जो आहे तो नाही. आपल्याला तो उत्तर आकृत्यातून शोधायचा आहे. इथं काय संबंध दिसतो तो पाहू आपण. चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 2 हे या एकमेकांचं प्रतिबिंब आहे. म्हणजे या 4चं प्रतिबिंब आपल्याला इथं पाहिजे. 4चं प्रतिबिंब बघा कशा पद्धतीने असणार आहे. चला ही तिरपी रेषा या पद्धतीची असणार आहे. ही जी आहे त्याचं प्रतिबिंब इथं दिसते. ओके, अशा पद्धतीची जी रेषा आहे इथं नाही. ही रेषा बघा इथं पण नाही. या ठिकाणी ही एक आहे आणि इथं एक आहे. चला त्याच्यानंतर हा जो अर्धवर्तुळ आहे तो आपल्याला या बाजूला पाहिजे म्हणजे या रेषेच्या डाव्या बाजूला पाहिजे. इथं तो उजव्या बाजूला आहे म्हणून हा पर्याय रद्द होतो. इथं आपल्याला व्यवस्थित दिसतोय. त्यानंतर ही मधोमध असलेली रेषा पण आहे. इथं वरच्या बाजूला उजव्या बाजूला असलेले हे वर्तुळ पण दिसतंय म्हणून योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हेच आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 13. पहिली आणि तिसरी आकृती आपल्याला सारखी दिसते. याचा अर्थ असा होतो की दुसरी आणि चौथी आकृती आपल्याला सारखी म्हणजे या पहिल्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध दिसतोय तसा संबंध आपल्याला हा दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये असणार आहे. चला इथं काय दिसतं याचं उलटं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसतंय 3 क्रमांकाला. म्हणजे या आकृतीचं उलटं प्रतिबिंब आपल्याला पर्याय क्रमांक म्हणजे या चौथ्या ठिकाणावरती दिसणार आहे. बघा ते कुठे दिसते या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब. योग्य पद्धतीनं आपण जर पाहिलं तर बाकीच्या या 2 आकृत्या तर जुळत नाहीत. 2 क्रमांकाची आकृती तशी याच्यासारखी आहे. 4 क्रमांकाची आकृती मात्र या आकाराचा आरशातील प्रतिबिंब दिसते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अगदी योग्य आहे. सर्वांनी छान उत्तर दिले. पुढे जाऊ. थोडंसं पाठ जायचं विद्यार्थी मित्रांनो आपण. चला बघा काळजीपूर्वक या ज्या पहिल्या 3 आकृत्या आहेत त्यांचं निरीक्षण करा. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या पहिल्या 2 तिरप्या रेषा त्यानंतर एक रेषा दिसते. पुढच्या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी एक आणखीन तिरपी रेषा आणि एक अशा पद्धतीची तिरपी रेषा वाढलेली आहे इथं पुढच्या आकृतीमध्ये.
त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये सेम तशाच पद्धतीने आणखीन देखील आपल्याला या खालच्या बाजूला इथे एक रेषा आणि एक अशी तिरपी रेषा इथं वाढलेली दिसते. म्हणजे आता पुढे आपलं काय होणार आहे, तर या ठिकाणी एक रेषा आणि ही एक रेषा अशा पद्धतीने वाढ होणार आहे. चला, आणि ही आकृती आपल्याला जी मी या ठिकाणी रेखाटन केले ते चौथ्या स्थानावर आपल्याला पाहिजे आकृती. अशी आकृती जे आपण इथं रेखाटन करून पूर्ण केले ती बघा आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हेच योग्य आहे. चल पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. या ठिकाणी आपल्याला काय संबंध दिसतो, हा जो त्रिकोण आहे इथं तो 180 अंशात फिरलेला आहे. म्हणजे ही जी आकृती आहे ती पूर्णपणे 180 अंशात फिरलेली दिसते. पुन्हा ती 180 अंशात फिरले म्हणजे पहिली आकृती आणि तिसरी आकृती पुन्हा जशास तशी झालेली आहे. आता दुसरी आकृती आणि चौथी आकृती ही जशास तशीच असणार आहे. मग अगदी अशासारखीच आपल्याला आकृती शोधायची. त्रिकोण अशा पद्धतीचा बघा 1 आणि 2 मध्ये आहे, 3 मध्ये देखील आहे. चला, त्यानंतर वरच्या या कोपऱ्यामध्ये आपल्याला काळं वर्तुळ पाहिजे. इथं आहे, इथं नाही, इथं पण नाही. यानंतर हे वर्तुळ पण इथं व्यवस्थित दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अगदी योग्य आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 16. उज्ज्वला सुरवसे स्पष्ट दिसत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, यात 1, 7, 4 हे अंक दिसत आहेत आपल्याला. याच्या पुढचा अंक आपल्याला नेमका कोणता असणार आहे ते शोधायचं आहे. पण याच्यामध्ये आपल्याला अंकाचा कसल्याही पद्धतीचा संबंध नाही, तर ते अंक तयार होण्यासाठी किती रेषांचा वापर झाला आहे हे आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. हा 1 अंक एका रेषेपासून झाला आहे, हा 7 अंक तयार होण्यासाठी 1 आणि 2 रेषांचा वापर झाला आहे, हा 4 अंक तयार होण्यासाठी 1, 2, 3 रेषांचा वापर झालेला आहे. तर आपल्याला पुढे 4 रेषांपासून तयार झालेला अंक पाहिजे. हाच फक्त संबंध इथं आहे. चला इथं बघूया किती रेषा आहेत. 1, 2, 3 आणि 4. इथं 4 रेषा आहेत. इथं बघा 1, 1, 2, 3, 4 म्हणजे इथं 5 आहेत. इथं 1, 2, 3, 4, 5 इथं 5 आहेत आणि 6 मध्ये 6 आहेत. आता योग्य उत्तर कोणतं आहे आपलं, पर्याय क्रमांक 1 ज्यामध्ये 4 रेषांचा वापर झालेला आहे अंक तयार करण्यासाठी. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. चला आता समसंबंध या घटकावरचे 4 प्रश्न पाहणार आहोत आपण. त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासमोर दिसतोय. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि त्यानंतर आपण योग्य उत्तर नोंदवायचं आहे. बाहेरच्या बाजूला या ठिकाणी वर्तुळ आहे आणि आतील बाजूला चौरस आहे आणि चौरसाच्या आतमध्ये किंवा आतील आकृती जे याच्या 2 भाग आडव्या रेषेमुळे 2 भाग झालेत. पुढे काय बदललं आहे, पुढे हा चौरस बाहेरच्या बाजूला आहे, वर्तुळ आतल्या बाजूला आहे, पण ही आडवी रेषा मात्र आतमध्येच आहे. ठीक आहे. आता इथं हा षटकोन आहे बाहेरच्या बाजूला, आतमध्ये वर्तुळ आहे आणि इथं आडवी रेषा आहे. आता पुढच्या आकृतीमध्ये वर्तुळ बाहेर असेल, षटकोन हा आतमध्ये असेल. चला वर्तुळ बाहेरच्या बाजूला इथे एक आहे, इथे एक आहे, बाकीचे या 2 आकृत्या रद्द. आणि आतमध्ये जो षटकोन आहे त्यामध्ये ही आडवी रेषा आपल्याला पाहिजे. तर इथं ती आडवी रेषा नाही आणि इथं मात्र ती व्यवस्थित दिसते. म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल कशा पद्धतीने हा समसंबंध होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18 तुमच्यासमोर दिसतोय. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे बघा. इथं ही जी आकृती आहे पहिली डावीकडची आणि या ठिकाणी वर्तुळ आहे. ही जी आकृती आहे ती दुसऱ्या आकृतीमध्ये उजवीकडे गेली आणि हा वर्तुळ पुन्हा डावीकडे आला आहे, पण या ठिकाणी डावीकडची आकृती पुन्हा मोठी झाली आहे. जागेची अदलाबदल झाली आहे आणि आकारामध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसतोय. चला इथं देखील आपल्याला या आकृत्यांच्या पहिले जागेतले अदलाबदल करायचे. म्हणजे त्रिकोण हा उजवीकडे, चौरस हा डावीकडे. त्रिकोण उजवीकडे कुठं आहे बघा, त्रिकोण उजवीकडे इथं आहे, इथं पण नाही, इथं आहे, इथं नाही. चला उजवीकडे त्रिकोण गेला, त्यानंतर चौरस आपल्याला आकार लहान झाला पाहिजे आणि हा त्रिकोण जो आहे आपल्याला मोठा होता तो लहान झाला पाहिजे. चौरस हा मोठा झाला पाहिजे.
चला, कुठं झालं आहे असं? इथं मात्र फक्त अदलाबदल झाले, आकारामध्ये बदल झालेला नाही. इथे आकारामध्ये देखील बदल झाला आहे आणि जागेची देखील अदलाबदल झालेली आहे, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे आहे. ओके, पुढे जाऊ. 19 क्रमांकाचा प्रश्न. चला, काय संबंध आहे बघूया. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये इथं आपल्याला त्रिकोण दिसतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये त्या त्रिकोणाचं पाण्यातील प्रतिबिंब त्याच्या खालच्या बाजूला वाढलेलं दिसते आणि त्याला स्पर्श करूनच आहे. चला, या ठिकाणी हा जो आकार आहे त्याचं पाण्यातील प्रतिबिंब त्याला स्पर्श करून खालच्या बाजूला आपल्याला काढायचं आहे. ते असलं पाहिजे. त्याचं प्रतिबिंब आणि त्याला स्पर्श करून हे अशा पद्धतीने असेल आणि हा आकार आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये व्यवस्थित दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे अगदी योग्य आहे. पुढे जाऊ. 20 क्रमांकाचा प्रश्न. पहिल्या 2 आकृत्या यातला संबंध. बाहेरच्या बाजूला चौरस आहे, आतल्या बाजूला वर्तुळ आहे. इथं वर्तुळ बाहेर आहे, चौरस आत, म्हणजे इथं जागेत जे आकृत्या आहेत त्यांची अदलाबदल झाली आणि ते होत असताना या ठिकाणी वर्तुळामध्ये या ज्या तिरप्या रेषा होत्या त्यांची दिशा इथं मात्र 90 अंशामध्ये बदललेली दिसते. ओके, या ठिकाणचे जितके होते चौरसात ते आतील चौरसामध्ये देखील आहेत, पण या वर्तुळातील ज्या रेषा होत्या त्यांची दिशा मात्र इथं बदललेली दिसते. चला, जागेतला बदल, पॅटर्नमधला बदल देखील झालेला आहे, रेषांचा दिशामधला बदल झाला आहे. इथं वर्तुळ बाहेर आहे, आतमध्ये हा चौरस आहे. आता पुढे काय असणार आहे? अशाच पद्धतीचा चौरस बाहेर असणार आहे आणि आतील बाजूला वर्तुळ असणार आहे. चला, इथं वर्तुळ बाहेर आहे म्हणून ही आकृती सर्वप्रथम रद्द झाली. बाकीच्या 3 आकृत्यांमध्ये बघा, चौरस बाहेरच्या बाजूला आहे आणि आपल्याला आतील बाजूला हा वर्तुळ दिसतोय, बरोबर आहे. पण आता योग्य त्यांच्यापैकीचं उत्तर कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. चला, या ज्या रेषा आहेत त्या रेषाचा पॅटर्न आपल्याला या अशा रेषा आहेत, तिथं आपल्याला अशा पद्धतीच्या रेषा वर्तुळामध्ये पाहिजेत, कारण इथं जसा 90 अंशात बदल झाला आहे तसाच या रेषांचा देखील आपल्याला 90 अंशात बदल करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये वर्तुळात असलेल्या रेषा अशाच पद्धतीच्या आहेत, म्हणून आपलं हे उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये या रेषा 90 अंशात फिरलेल्या आहेत, म्हणून हे आपलं उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र यांची जाळी आपल्याला दाखवली, या पण रेषा आहेत आणि या पण रेषा आहेत, म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच आहे. प्रश्न क्रमांक 21. भौमितिक रचना पूर्ण करा या घटकावर आधारित असलेला प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपल्याला भाग दिसतोय, आकृती दिसते, ती आकृती ठेवल्यानंतर या ठिकाणची आकृती आपल्याला पूर्ण व्हायला पाहिजे. चला, इथं जर आपण रेषा वाढून घेतल्या तर हा भाग इथं जुळत नाही, रद्द करूया. या ठिकाणच्या जर वाढून घेतल्या अशा बाजू तर मात्र हा भाग आपल्याला व्यवस्थित दिसतो. इथं ही बाजू वाढून घेतली, दिसत नाही. या ठिकाणी जरी वाढून घेतली तरी दिसत नाही, कारण एका ठिकाणचा आहे दुसऱ्या ठिकाणचा नाही, म्हणून हा भाग याच्याशी जुळताना दिसतोय. ही आकृती ठेवल्यानंतर हा त्रिकोण पूर्ण होतो, म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अगदी योग्य आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 22. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे ती आकृती ठेवल्यानंतर उत्तर आकृतीमध्ये पूर्ण वर्तुळ आपल्याला तयार झालेला पाहिजे. चला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे देखील आहे. हे वर्तुळ आपण थोडंसं पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीचं तुम्हाला रेखाटन या डिजिटल पेपरमध्ये तुम्हाला करता आलं नाही, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस पेपर तुमच्या हातात असेल त्यावेळेस तुम्ही हे करू शकता. बघा, आता पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर का नाही हे पाहू. कारण या ठिकाणचे जर हा कोण पाहिल्या व्यवस्थित आपल्याला दिसेल, या ठिकाणी हा काटकोन दिसतोय, प्रत्येक कोण या ठिकाणचा देखील, पण तसा कोण इथं आपल्याला नाही. आणि हा जो वक्र भाग आहे या ठिकाणची ही वक्र भागाची म्हणजे बाजूची लांबी आपल्याला कमी दिसते, इथं मात्र ती जास्त लांबीची दिसते, म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 2 देखील जुळत नाही. काळजीपूर्वक तुम्ही जर पाहिलं हे वर्तुळ पूर्ण करून या भागाशी ते जुळताना दिसत नाही, म्हणून आपलं हे उत्तर नाही. 3 तर नाहीच नाही. आता 4 क्रमांकाचं ज्या ठिकाणी आपण हे वर्तुळ ज्यावेळेस पूर्ण करून घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की ही जी बाजू आहे
ती या बाजूशी जुळताना दिसते. याच्यातील हे जे जुळणारा भाग आहे या आकाराशी, तो देखील या पर्याय क्रमांक 4शी व्यवस्थित जुळताना आपल्याला दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. आता हा जो भाग आहे, हा जुळणारा भागावरती आपण लक्ष केंद्रित करूया. हा जो जुळणारा भाग आहे उत्तर आकृतीशी, तो याच्याशी तो जुळताना दिसत नाही, रद्द. इथं देखील हा भाग आपल्याला जुळताना दिसत नाही, रद्द. ही तिरपी रेषा जुळते, यानंतर उभी रेषा जुळते, ही तिरपी रेषा इथं जुळते, ही उभी रेषा जुळते, हा भाग देखील जुळतो. म्हणजे ही पूर्णपणे आकृती इथं जुळणार आहे. ओके. आता याचा भाग इथं जर पाहिला आपण तपासून, तर तो जुळणार नाही. म्हणून आपलं ही उत्तर आकृती आपण रद्द केली आणि योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे निश्चित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24. चला, इथं आपल्याला ही आकृती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी एक आकृती ठेवायची. हा चौरस ठेवल्यानंतर अपूर्ण होते राहते, रद्द करूया. या ठिकाणचा ह्या ज्या बाजू आहेत तिथं जुळत नाहीत, म्हणून हे रद्द. हा भाग देखील इथं जुळत नाही, रद्द. यानंतर हा जो भाग आहे तो व्यवस्थित इथं जुळताना आपल्याला दिसणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आपण निश्चित करतो आहोत. चला, 24 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो संपलेले आहेत. 25वा प्रश्न आपल्यासमोर येते. ओके. आरशातील प्रतिबिंब, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा घटक थोडासा अवघड वाटतो. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी काय प्रश्नाकृती आहे याचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. हा चेहऱ्याचा आकार आपल्याला दिसतोय, वर्तुळ सर्वच ठिकाणी आहे. हे जे डोळे आहेत इथं आपल्याला उजवीकडे सरकलेले दिसते, त्याच्यातील बोवळं. आता आपल्याला ते डावीकडं आरशामध्ये दिसणारे सरकलेले. इथं देखील उजवीकडे आहे, इथं वेगळ्याच पद्धतीने, इथं डावीकडे आपल्याला दिसते, इथं पण डावीकडे. चला, यानंतर ह्या ओठांची रचना बघा. ओठांची रचना इथं मात्र उलटी दाखवलेली आहे, म्हणून हे आपण पर्याय रद्द करतोय. पहिले 3 पर्याय रद्द झाले, चौथा पर्याय शिल्लक उरला. यातील रचना, ओठांची रचना जुळते, वरच्या सर्व भागांची रचना, हे आरशातील प्रतिबिंब आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे असं म्हणता येईल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. 26 क्रमांकाचा प्रश्न. या ठिकाणी दिसणारा हा आकार प्रश्नाकृतीतील, त्याचं प्रतिबिंब आपल्याला शोधायचे. हा F आणि या ठिकाणी असलेले 2 ठिपके. चला, Fचं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित आहे, पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये नाही. हे ठिपके देखील आपल्याला व्यवस्थित इथं जुळताना दिसतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण 2 हेच निश्चित करतो आहोत. 27 क्रमांकाचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्नाकृती त्रिकोण आहे आणि इथं हे C, D आणि S हे आकार आहेत. यांचा आपल्याला प्रतिबिंब शोधायचं आहे. हा जो आकार आहे तो आपल्याला आरशात, म्हणजे C, D आणि S सोडून बाकीचा जो आकार आहे तो आरशात याच पद्धतीने दिसणार आहे. याच पद्धतीने दिसणारा आकार आपल्याला 1 आणि 2 मध्ये आहे, 3 आणि 4 मध्ये नाही. चला, या Cचं प्रतिबिंब आपल्याला पाहिजे. Cचं प्रतिबिंब बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, इथं C सरळ दिसतोय, म्हणून हा पर्याय रद्द झाला. Sचं प्रतिबिंब आहे, Dचं देखील प्रतिबिंब इथे व्यवस्थित दिसतंय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ची आकृती आहे. चला पुढे जाऊ. 28 क्रमांकाचा प्रश्न. या ठिकाणी दिसणारा R, पुन्हा 4, E, 3, N हे आपल्याला नेमके कसे दिसतील ते बघायचे. R आपल्याला यामध्ये डाव्या बाजूला आहे, ते आपल्याला उजव्या बाजूला आणि त्याचं आरशातील प्रतिबिंब पाहिजे. चला, इथं डाव्या बाजूलाच आहे, रद्द. R इथं उजव्या बाजूला आहे, इथं R उजव्या बाजूला आहे, पण ते प्रतिबिंब नाही तर सरळ दाखवले, म्हणून हे रद्द. इथं पुन्हा डाव्या बाजूला आहे, म्हणून रद्द. चला, पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्या 3 आकृत्या रद्द झालेत. यानंतर 4चं प्रतिबिंब इथं आहे, Eचं देखील व्यवस्थित आहे, 3चं देखील आहे आणि Nचं देखील आरशातील प्रतिबिंब इथं व्यवस्थित दिसतंय. म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हेच निश्चित करतो आहोत. घडी घाला आणि उलगडा या घटकावर आधारित असलेला प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. आपल्याला हा चौरस आकृती कागद दिला आहे.
याला पहिली घडी या पद्धतीने घातली, हा त्रिकोण तयार झाला. दुसरी घडी घातली, हा छोटा त्रिकोण तयार झाला आणि त्यावर अशा पद्धतीचा हा आपण काप घेतलेला आहे. चला, ज्यावेळेस ही आकृती आपण खोलणार आहोत त्यावेळेस या कापाचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसणार आहे आणि ज्यावेळेस पुन्हा हा कागद पूर्णपणे खोलला जाईल त्यावेळेस हा काप म्हणजे आपल्याला असं 2 आयताकार आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत या चौरसाकार कागदामध्ये. अशा पद्धतीचे 2 आयत आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये व्यवस्थित दिसत आहेत. बाकीच्या ठिकाणी ते वेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणून ते आपण रद्द करतोय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. पुढे जाऊ. 30 क्रमांकाचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्रिकोणाकृती कागद पहिल्या वेळेस या 2 कोपरे घडी घातल्यानंतर हा आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा एकदा एक घडी घातल्याने हा छोटा त्रिकोण इथं तयार झाला. यावरती काळजीपूर्वक बघा, या ठिकाणचा हा भाग कट केला आहे आणि हा एक भाग कट केला आहे. आता पहिली घडी आपण ज्यावेळेस वरची खोलणार आहोत त्यावेळेस आपल्याला याचं प्रतिबिंब इथं दिसेल आणि हा कागद अशा पद्धतीने दिसेल. चला, दुसरी घडी ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण काप कट केला होता इथं त्याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसणार आहे, याचं प्रतिबिंब देखील आपल्याला इथं दिसणार आहे आणि हा कागद इथं फोल्ड केलेला असल्यामुळे हा जो कट झाला आहे कोपरा तो देखील इथं आपल्याला असा कट झालेला दिसणार आहे. अशा पद्धतीचा थोडंसं आणखीन पूर्ण करून घेऊ. हा पूर्ण कागद खोलल्यानंतर आपल्याला कसा दिसणार आहे तर या पद्धतीने तो दिसणार आहे. असं चित्र आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित दिसते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 31. या ठिकाणी देखील कागद हा त्रिकोणाकृतीचा आहे. पहिली घडी या पद्धतीने घातली, दुसरी घडी इथे अशी, तिसरी घडी घातली आणि त्यानंतर हा वरचा जो कोपरा आहे वक्राकार तो कट केला आहे. चला, पहिली घडी खोलणार आहोत त्यावेळेस या वक्राकार कट केल्या भागाचं प्रतिबिंब इथं दिसेल. पुन्हा ही घडी खोलल्यानंतर याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल आणि शेवटची ही घडी खोलल्यानंतर इथं देखील त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अर्धवर्तुळ दिसणार आहे आणि हा कोपरा देखील आपल्याला वक्राकार कट झाला दिसणार आहे. असं मध्यभागी इथं अर्धवर्तुळ इथं नाही, इथं आहे पण त्याचं प्रतिबिंब इथं दाखवलं आहे ते आपल्याला इथं कुठंही दिसणार नाही. या ठिकाणी योग्य पद्धतीने आपण जसं रेखाटन केलं आहे तसं आपल्याला दिसते म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. बाकीचा कुठलाही पर्याय आपल्याला या ठिकाणी जुळताना दिसत नाही. चला, ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला होता नक्कीच त्यांना समजलेला असेल. पुढे जाऊ. 32 क्रमांकाचा प्रश्न. इथं पुन्हा त्रिकोणाकृती कागद आहे. पहिली घडी घातली, हा त्रिकोण तयार झाला. पहिली घडी घातल्यानंतर इथं हा भाग आपण कट केला आहे. ओके, त्यानंतर पुन्हा एक घडी घातली अशा पद्धतीने आणि ती घडी घातल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक असा भाग कट केला आहे. चला, आता ज्यावेळेस ही घडी खोलली जाईल त्यावेळेस याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसणार आहे हे अशा पद्धतीने. ओके, आणि इथं आपल्याला या घडीचं प्रतिबिंब इथं दिसेल. ठीक आहे, पूर्ण ज्यावेळेस आपण कागद खोलणार आहोत त्यावेळेस हा जो पहिला काप होता त्याचं प्रतिबिंब अशा पद्धतीने इथं चौकोन दिसेल आणि याचं प्रतिबिंब पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. अशा पद्धतीने इथं 2 चौरस दिसतील आणि या ठिकाणी एक चौकोन भाग दिसेल. असं चित्र आपल्याला कुठं दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 3 मध्ये आहे, 4 मध्ये देखील नाही. लक्षात आलं कशा पद्धतीने या घड्या घातल्या होत्या, कशा पद्धतीने हा काप घेतलेला होता आणि तो कागद पूर्णपणे खोलल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला हे पॅटर्न दिसतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. चला, शेवटचे 8 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तुकडे जोडून आपल्याला एक संध आकृती तयार करायची आहे. इथं जे आकार दिसत आहेत सुट्टे त्यांना आपण क्रमांक देऊन घेऊ. हा 1 क्रमांकाचा, 2, 3 आणि 4 क्रमांक दे. असे आकार आपल्याला शोधायचे नेमके कुठे आहेत. चला, हा जो 1 क्रमांकाचा आकार आहे तो बघूया कुठं कुठं दिसतो. इथं नाहीच तो आकार, रद्द. इथं देखील तो आकार दिसत नाही, रद्द. या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय बघा, हा जो खालचा भाग आहे इथं दिसतोय 1 क्रमांकाचा, या ठिकाणी देखील नाही.
चला, त्यानंतर हा 2 क्रमांकाचा जो त्रिकोण दिसतोय तो आपल्याला इथं दिसतोय. 3 क्रमांकाचा या ठिकाणी आहे आणि 4 क्रमांकाचा हा केंद्रस्थानी आहे. म्हणजे हे जे चारही भाग होते ते आपल्याला व्यवस्थित पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. 34 क्रमांकाचा प्रश्न, प्रत्येकाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दिसते. या ठिकाणी जे भाग आहेत त्यांना आपण क्रमांक देऊन घेऊ. प्रश्नाकृतीतील हा 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाचे म्हणजे 4 सुट्टे भाग आहेत आपल्या, ते पाहायचे आहेत. कुठे दिसतोय हा 1 क्रमांकाचा त्रिकोण आपल्याला शोधायचा. सर्वप्रथम तो पर्याय क्रमांक 1 मध्ये जवळपास आहे इथं, म्हणजे तसा एक्झॅक्ट जुळत नाही पण थोडाफार आहे. 2 क्रमांकाचा तो जुळत नाही, रद्द. इथं आहे 1 क्रमांकाचा, 2 क्रमांकाचा देखील आहे, 3 आणि 4 देखील इथं आपल्याला दिसत आहेत. इथं 1 देखील नाही, 2 पुढचा कोणताच नाही आणि इथं देखील नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे चारही आकार व्यवस्थित दिसत आहेत, जे जुळल्यानंतर हा त्रिकोण तयार होतो. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. 35 क्रमांकाचा प्रश्न तुमच्यासमोर येतोय. युवराज 4, अक्षरा डी, वैशाली 4, माही डी, तनिष्का 4, यस, युक्ता, माही, शिवशंकर, रितेश, कृष्णकुमार 4, स्वरूप 4, शिवशंकर, प्रद्युम्न 4, भगवती 4, ऋतुराज, वेदिका 4, यश महाजन, सचिन शिंदे, वैशाली जगताप, ज्ञानेश्वर. चला, सगळ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. बघूया विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचे एकूण 3 भाग आहेत. 1, 2, 3 ते आपल्याला शोधायचे आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा 1 क्रमांकाचा भाग दिसतोय, पण 2 आणि 3 क्रमांकाचे आकार इथं नाहीत, रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये हा 1 क्रमांकाचा आकार नाही, रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील नाही, रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये हा दिसतोय. पर्याय क्रमांक हा जो 2 क्रमांकाचा आकार आहे तो देखील दिसतोय आणि 3 क्रमांकाचा देखील दिसतोय. हा जुळल्यानंतर आपल्याला ही षटकोनाची आकृती मिळते. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 अगदी योग्य आहे. 36 क्रमांकाचा प्रश्न आता. हा 1 क्रमांकाचा आकार बघा इथं दिसतोय, 1, 1, 1 क्रमांकाचा आकार सगळ्याच ठिकाणी आहे. हा 2 आणि 3 क्रमांकाचे जे त्रिकोण आहेत ते आपण शोधू. कुठे दिसत आहेत? इथले त्रिकोण याच्याशी जुळत नाहीत, रद्द. हे देखील जुळत नाही, रद्द. इथं आपल्याला हे त्रिकोण 2 आणि 3 जुळताना दिसत आहेत, तर या ठिकाणचे देखील त्रिकोण आपल्याला जुळताना दिसत नाहीत, म्हणून हे देखील रद्द. व्यवस्थित ते या प्रश्नाकृतीतील आकार. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतो आहोत. लपलेली आकृती शोधा, या घटकावर आधारित असलेले प्रश्न. यस, ही आकृती, हा झडसारखा आकार, यानंतरची ही तिरपी रेषा आणि ही छोटी तिरपी रेषा आपल्याला बघायची. चला, इथं दिसणारा हा झडसारखा आकार, याचा वरची रेषा जी आहे ती समजा इथं जुळते, पण खालची जुळत नाही आणि हा तिरपा भाग देखील जुळत नाही. या ठिकाणी ही तिरपी रेषा जुळते, ही पण याच्याशी जुळते, ही छोटी रेषा जुळते आणि ही पण जुळते. बाकीच्या ठिकाणी अशा पद्धतीचा आकार आपल्याला दिसत नाही, म्हणून बाकीचे पर्याय रद्द करतो. योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हेच आपण निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आकार आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा आकार नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये तो उलट्या पद्धतीचा आहे आणि हा जो भाग आहे तो जुळत नाही इथं. चला, पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणचा हा भाग, यानंतरचा हा भाग देखील जुळतो. इथं प्रत्येक भाग आपल्याला व्यवस्थितपणे जुळताना दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. यस, पुढे जाऊ. 39 क्रमांकाचा प्रश्न. या ठिकाणी जी दिसणारी आकृती आहे प्रश्नाकृती, त्यातील बारकावे आपण पाहू. ही तिरपी रेषा, त्यानंतर ही छोटीशी तिरपी रेषा आणि हा वक्राकार आपल्याला भाग, हा आपल्याला शोधायचा नेमका कुठं दडला आहे. चला, पर्याय क्रमांक 1 मध्ये अशा पद्धतीचा भाग आपल्याला, किंवा हा जो वक्राकार भाग आहे तो जर आपण पाहिला तर दिसत नाही, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हा वक्राकार भाग दिसतोय, पण जसा या पद्धतीचा आहे तो नाही आणि याला जुळलेली ही तिरपी रेषा लगेच तिथंच आपल्याला दिसत आहे, म्हणून ते आपलं उत्तर योग्य असणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील असा वक्राकार भाग नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र बघा ही तिरपी रेषा दिसते इथं,
त्यानंतर छोटीशी रेषा पण दिसते आणि हा वक्राकार भाग देखील आपल्याला इथं व्यवस्थित जुळताना दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 4 हेच निश्चित करतोय. ओके, चला योग्य उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. चला, ज्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न परीक्षेमध्ये चुकलेले होते त्यांनी काळजीपूर्वक हे प्रश्न अभ्यासायचेत, प्रश्न पाहायचेत. जर याच्यापैकी आणखीन कुठला प्रश्न समजला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिपीट पाहून तो प्रश्न व्यवस्थित अभ्यासा. ओके, बघूया विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आता नेमकं कोणतं आहे. प्रश्नाकृती त्याचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करू आणि ती कुठं दडली ती आपण शोधून काढू. या ठिकाणी ही तिरपी रेषा, ही छोटीशी तिरपी रेषा, त्याला ही मधोमध असलेली उभी रेषा आणि यानंतर हा वक्राकार भाग आपल्याला पाहिजे. चला, ही तिरपी रेषा आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत नाही किंवा ही जर रेषा आपण अशी गृहीत धरली तर याला उभी रेषा पण इथं आपल्याला तशी वक्ररेषा दिसत नाही, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये तिरपी रेषा आहे पण याला लगत असलेली उभी रेषा आपल्याला दिसत नाही. ओके, चल, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं हे उत्तर असणार नाही. पुढे आता पर्याय क्रमांक 3 मध्ये ही तिरपी रेषा आपल्याला दिसते, त्यानंतर ही छोटीशी रेषा पण आहे, त्याला लगत ही उभी रेषा आहे, त्यानंतर ही वक्र रेषा पण आपल्याला इथं दिसते. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे आहे. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा ही तिरपी रेषा आहे, छोटीशी आहे म्हणजे रेषा इथली उभी रेषा आहे, पण हा जो वक्राकार भाग आहे तो मात्र आपल्याला इथं दिसत नाही. म्हणून चौथं उत्तर आपलं असणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.